नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण अशी नियमित अशी रेसिपी बघणार आहोत की तो पदार्थ घराघरामध्ये बनवला जातो आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तर ते म्हणजे टोमॅटोचं सार. आणि टोमॅटो ह्याला आता बऱ्यापैकी स्वस्त आहेत मार्केटमध्ये टोमॅटो. तर मी जास्त आणले होते, 1 किलो असे आणले होते. तर आता आपल्याला टोमॅटो संपवायचे असतील जास्त तर त्यावेळेस आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो. तर आता मी असे छान पिकलेले असे 5 टोमॅटो घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि मला वेगळं साहित्य असं लागणार आहे. मला थोडीशी जिरेपूड लागणार आहे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. मी असा थोडासा थोडासा जास्तच गूळ घेतलेला आहे, म्हणजे अगदी कमी नाही टाकायचा, कारण सगळा आंबट आंबट पदार्थ असतो, त्यामुळे थोडंसं जास्त गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि एवढी सारी कोथिंबीर आहे आणि कढीपत्त्याची 2 फांद्या मी तेवढी पानं घेतलेली आहे. आणि फोडणीसाठी मला जिरं मोहरी लागणार आहे आणि मिरची पावडर लागणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी. तर सर्वात प्रथम आपण धुवून घेतलेले आहेत टोमॅटो. ते आता ना आपण अशी उभी चीर मारायची आहे त्याला. सगळ्या टोमॅटोला आपण अशी थोडीशी चीर मारून घेऊया. ह्या प्रकारे थोडेसे अर्धवट असे एक अशी चीर मारायची. बघू शकता सगळ्या याला मी अशी अर्धवट अशी चीर मारून घेतलेली आहे. आता आपण एक असा छोटा कुकर आहे माझ्याकडे. गॅस पेटवूया आणि थोडा मीडियम हीटवर ठेवायचा आहे. त्यात असा 1 ग्लास असा मी पाणी घेतलेलं आहे आणि हे त्यात सगळे 4-5 टोमॅटो जे आहेत ते मी टाकलेले आहे. आता आपण हे कुकरला झाकण लावतो आहोत आणि मीडियम आचेवरती मी 3 शिट्या करून घेणार आहे, म्हणजे छान मऊ होतो आपला टोमॅटो जो अगदीच छान शिजतो. 1 शिटीत पण शिजतो म्हणा, पण 2 शिट्या जास्त, कारण का की जास्तच आपल्याला तो नाहीतरी स्मॅशच करायचा असतो. म्हणून मी 3 शिट्या मीडियम आचेवरती करून घेणार आहे. तर आपण आता शिट्या करून घेऊ. आता कुकरच्या शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि कुकर बऱ्यापैकी थोडासा थंड झालेला आहे, अशी वाफ निघालेली आहे त्याची. तर आता आपण कुकर उघडूया. बघू शकता छान असे टोमॅटो उकटले गेलेले आहेत. ते आता आपण एका ताटात काढून घेणार आहोत आणि त्यातलं जे राहिलेलं पाणी आहे ते आपण आता वापरणार आहोत. वरची साल आपण काढणार आहोत टोमॅटोची. आपोआपच निघते म्हणा, पण ती हळूहळू आपण काढून घेणार आहोत. थोडे थंड होऊ द्यायचे. हे पाणी आपण तसंच ठेवणार आहोत, नंतर आपण सारमध्ये टाकणार आहोत. आणि हे आता जरा आपण थंड होऊ द्या 5 मिनिटं. हे जोपर्यंत आपण थंड होतंय तोपर्यंत आपण काय करूया, परत आपल्याला सार बनवण्यासाठी थोडं पाणी लागणार आहे. तर इथं मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यात आपण एका भांड्यामध्ये गरम करून घेऊ. त्यात आपण हे गरम करून घेऊया. आणि इकडे माझ्याकडे लसूण आहे 7 ते 8 पाकळ्या, तो पण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते. तो पण आता आपण रेडी करून ठेवूया. आणि नंतर मग फोडणीची प्रोसेस बघू शकता. लसूण पण मी असं छान कुटून घेतलेलं आहे आणि पाणी पण आपलं गरम झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि थोडं टोमॅटो थंड होण्याची वाट बघूया. बघू शकता टोमॅटो बऱ्यापैकी थंड झालेले आहे आणि मी सगळी साल अगदी खूप इझिली निघते. तर मी आता हे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यात आपण हे टोमॅटो टाकू. थंड झालेले आहेत टोमॅटो. हे आपण एका साईडला टाकूया, कारण ह्याचं पाणी फक्त घेऊया. आणि साल आपण बाजूला काढायची, कारण ती साल मग बारीक वाटली जात नाही आणि नंतर मग अशी मध्ये मध्ये येते सार पिताना. तर आता आपण इथे हे बारीक वाटण करून घेऊया. बघू शकता ह्याच्यात पाणी न घालताच वाटायचं आहे. अशी छान बारीक अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे. तर आता पुढची प्रोसेस आपण करूया. फोडणीची प्रोसेस आहे. इथे आपण पॅन घेतलेला आहे फोडणीसाठी. तर आपण गॅस पेटवत आहोत. पॅन छान गरम होऊ द्यायचं आहे. इथे पॅन गरम झालेला आहे.
आपण आता थोडं तेल टाकूया. 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे. त्याला गरम होऊ द्यायचं आहे. गॅस मीडियम. थोडंसं हिंग टाकलंय आपण फोडणीला. मोहरी अर्धा चमचा टाकूया. मोहरी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडलेली आहे. आता आपण जिरं टाकूया. गॅस कमी करायचा आहे. आणि हा लसूण आपण जो ठेचून घेतला आहे तो आपण टाकणार आहोत. हा मस्त परतून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण कढीपत्ता टाकणार आहोत. छान लसणाच्या फोडणीचा वास आला. गॅस आता कमी करायचा आहे. आणि जे हे आपण प्युरी वाटली आहे ना ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. पण आपण असं छान परतून घेणार. थोडं 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. यात जाणार मिरची पावडर 2 चमचे टाकते मी. 2 ते अजून अर्धा चमचा टाकते. थोडंसं तिखट छान लागतं टोमॅटोचं सार. ते पण आपण छान इथे परतून घेऊया. याला आता 2 ते 3 मिनिटं आपण शिजू देऊ. बघू शकता 2 ते 3 मिनिटं इथे झालेली आहे. गॅस थोडा मीडियम हीटवर करायचा आहे. आणि हे जे कुकरमध्ये आपलं पाणी शिजायला टाकलं होतं ना टोमॅटो ते आपण टाकूया. जेवढं आपल्याला असं पातळ हवं आहे ना तेवढं आपण करूया. परत मिक्सर धुवून थोडंसं पाणी, जे मी गरम पाणी करून ठेवलेलं ना तेच मी वापरलेलं आहे. ते पण याच्यात अजून थोडं पातळ चालणार आहे. यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी अर्धा चमचा जिरे पावडर, कारण फोडणीला पण आपण जिरे घातलेले आहे त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं. आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि इथे गूळ टाकायचं आपल्याला. गुळाचे 2 खडे मी टाकलेले आहेत. गूळ तुम्ही कमी अधिक प्रमाण करू शकता. थोडंसं गोड असेल ना तर छान लागतं टोमॅटोचं सार. आणि एकसारखं असं हलवून घेऊया. म्हणजे 5 ते 7 मिनिटं याला आपण उकळू देऊ. तर बघू शकता आपला सार छानपैकी उकळत आहे. जवळजवळ झालेलंच आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. आणि छान सुगंध पण सुटलेला आहे. तर आता आम्ही गॅस बंद करते. आपलं टोमॅटोचं सार रेडी आहे. तर मी याला एका साईडला ठेवते. आपण याला एका बाउलमध्ये सर्व करू. तर बाउलमध्ये मी काढलेलं आहे आणि आपलं टोमॅटोचं सार तयार आहे. तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.